तर हे झाड तुम्हाला दाखवायचंय. ह्याला आंब्याला मोहर येतो असा ह्या झाडाला मोहर आलाय आणि त्या कळ्या पण आल्यात म्हणजे ह्याला फुलं येणार पण अजून 1 महिन्यानंतर ह्या झाडाला फुलं येणार पण आंब्याला मोहर येतो तसा आलाय. आणि ह्या झाडाचं हे जर झाड तोडलं का नाही, हे बघा झाड केवढं आहे तिथे दिसतंय त्या बाजूला. ह्या झाडाला तुम्ही तोडून ठेवलं का नाही तर 2 वर्ष हे झाड वाळत नाही. 2 वर्ष हे झाड वाळत नाही जळण्यासाठी तुम्ही जर तोडून ठेवलं तर हे. आणि ह्या झाडाचं नाव काय आहे? मुईचं झाड आहे ह्या झाडाचं नाव. आणि हे आपल्या शेवग्याच्या झाडाची साल कशी असती तशी ह्याची ती जरा पातळच येईल पण ह्याची जरा त्याच्यापेक्षा जाड साल सुद्धा ह्या झाडाची 2 वर्ष साल झाड वाळत नाही जळणाला जरी तुम्ही तोडून ठेवलं तर. तुम्हाला जर ह्या झाडाबद्दल अजून काही माहिती असेल आणि तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे मुईचं झाड म्हणतात. शेवग्याच्या झाडाचा कसं आपण वाढच करतो आणि त्याचा खूट लावतो आपल्याला शेंगा येण्यासाठी, तसा ह्या झाडाचा पण जरी तुम्ही आता जरी अशी फांदी तोडून जरी अशी लावून ठेवली तरी ती फुटून त्याला पालवी फुटून ती जगतीच. त्याला मुईचं झाड म्हणतात. तर बघा ही झाड आपल्या म्हणजे हिथं आता ही रानाकडं आलंय हिथं कडाला पण ही शक्यतो झाड डोंगरातच झाड उगवतं. बिना पाण्याचं सुद्धा झाड येतं म्हणजे कधीच वाळत नाही म्हणजे कसलीच त्याची साल आणि ते झाड सतत पाण्याचा प्रवाह असल्यागत ती साल बी जाड आणि झाड वाळतच नाही. तर ह्याला मोहर आल्यागत आले आणि पानं सगळी गळली ती बघा. 1 महिन्यानंतर फुलं येतील. आताशी 2 ठिकाणी कुठंतरी बी आले काहीतरी कळी आल्यागत दिसतंय पण ती लई छोटी आहे म्हणजे एवढ्या साईज मध्ये आहे छोटी. ठीक आहे का? बघा ती वरती आहे का 2च आलेत आणि पानं तर सगळी गळून गेली ते. ह्याला मुईचं झाड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा.